सोबत काम करतो सर्व तुम्ही बांधव आज सरकारच्या नजरेत आनंद झाला आणि आज या ठिकाणी राज्याच्या कायम सरकारच्या अत्यंत उदासीनतेमुळे उशिरा लागलेले माझे सर्व प्रिय बांधव शासनानं आपल्याला 10 वर्षापूर्वी लावलं असतं आज आपल्याला अशा काही गोष्टी करायची वेळ आली नसती। आजही शासनाचा उदासीन्य कायम आहे याची आम्हाला सर्वांची जाणीव आहे। आणि सर्वप्रथम कुडाळ येथे जुलै महिन्यात जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी भरती झाल्यावर आम्ही जाहीर केलं का हे जे आपले नवीन पवित्र पोर्टल शिक्षण सेवक लागले आहे त्यांचा कालावधी कमी करावा, अन्यथा जर त्याला कालावधी सध्याच्या कायद्यात बसवला योजनेत पद नाही आहे। 2007 पर्यंत योजनेत होतं, 2007च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पद कायद्यात बसवलं आहे। त्यामुळे आता विधिमंडळात कायदा करून ते मागे घ्यावं लागतं। तर गव्हर्नमेंटला अडचण असेल तर त्यांनी तिन्ही वेतनवाढी काल्पनिक वेतनवाढी देऊन त्यांच्या पुढच्या सेवा कायम कराव्या, म्हणजे कायद्यात आहे काही गोष्टी मान्य केल्या पाहिजे। हुर्रेबाजी करणं काही अर्थाने मी खोटं बोलत नाही, कायद्यात पद आहे त्यामुळे लगेच काही 5 मिनिटात आदेश काढून करता येत नाही। विधिमंडळात ठराव घ्यावा लागेल, तो विधिमंडळात प्रश्न मांडावा लागेल, विधेयक झाला आहे। त्यामुळे किमान आता तुम्ही 3 वर्षाची सेवा ही सर्व प्रकारच्या प्रयोजनासाठी तर आहेच आपल्याकडे GR प्रमाणे 2003च्या 27 फेब्रुवारी 2003च्या GR प्रमाणे सर्व प्रयोजनात बसते। फक्त मूळ आहे 3 इन्क्रीमेंट काल्पनिक द्या, नका देऊ पगार, तुम्ही काल्पनिक तरी द्या, आपण तर पगार लागणारच आहे। पण जेव्हा चर्चेची वेळ येईल काल्पनिक द्या, निगोशिएबल द्या, म्हणजे कायम करताना 4थी वेतनवाढ एकदम लागली पाहिजे। अशा प्रकारची आपली फायनल मागणी राहणार आहे। आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करू, लगेच म्हटल्याबरोबर यश मिळत असं नाही आहे, फार मोठी लढाई द्यावी लागते आणि आपली तयारी पाहिजे, ठीक आहे। आणि पालक म्हातारे वगैरे कृपा करून उपोषणाला बसू। मानधन वाढीच्या बद्दल तर 16,000 त्यांनी केलं आहे। पहिल्यांदाच मला माहिती आहे 2,500 मानधन होतं, आम्ही नागपूर मोर्चा काढला 3 झालं, पुन्हा देवाजीनाला उदयराव अध्यक्ष असताना पुन्हा मोर्चा काढला तर 6 झालं, आता मुजोरांचं कधीतरी मिळालं 16 झालं। तर आपल्या पद्धतीत चालू लागेल 15,000च्या खंडोबाला पाठिंबा देऊ नका, पुढची भरतीच होणार नाही, अशासाठी सर्व यंत्रणा राबवत आहे।